ओम नमो आदेश गुरुजी. आदेश. गुरुजी, मला एक प्रश्न होता की बऱ्याच जणांचं असं होतं की जे कामं आहेत, म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम असेल ते हातामध्ये घेतलं आणि खूप थोड्यावरती आल्यानंतर जे आहे किंवा काम जे कॅन्सल होतं किंवा काही भरपूर अशा अडचणी त्यामध्ये येत असतात, तर त्यामध्ये काही उपाय वगैरे असा काही आहे का? आता बघा, काम अडचण होण्याचे रिझन तर अनेक असतात. तर त्यावर आपण एक सोपा उपाय सांगू. ज्या पण माणसाचं कार्य होत नाही किंवा जो माणूस ज्या कार्यासाठी चाललाय किंवा हं, ज्या स्त्री एखाद्या कार्यासाठी चालले, जी पण व्यक्ती एखाद्या कार्यासाठी चालली हं. आणि तिला ते कार्य त्यांचं करायचं आहे. बरोबर. आपली हिरवी विलायची असते. हिरवी विलायची. हिरवी विलायची घेणे 5 आणि 5 हिरवी विलायची घेतल्यानंतर आपल्या एक देवीचा मंत्र येत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ह्या मंत्राला 21 वेळेस कार्य ध्यानात धरून बोलणे. पण मंत्र बोलण्याची पद्धत अशी आहे का ज्यावेळेस आपण मंत्र बोलतो बरोबर. तर 7 वेळेस श्वास थांबवून मंत्र बोलणे. असं 3 वेळेस श्वास थांबवून मंत्र बोलणे. श्वास घ्यायचा, थांबवायचा, थांबवायचा, 7 वेळेस मंत्र मंत्र बोलायचा, बोलायचा. पुन्हा श्वास सोडणे, पुन्हा श्वास घेणे, 7 वेळेस मंत्र बोलणे, श्वास सोडणे, पुन्हा श्वास घेणे, 7 वेळेस मंत्र बोलणे, श्वास सोडणे. आणि जे पण आपलं इच्छित कार्य आहे त्याला आपल्या ध्यानामध्ये धरून हं. मंत्र बोलणे. त्याच्यानंतर ते ज्या विलायची आहेत त्यांच्यावर फुंकर मारणे आणि त्याच्यामधली एक विलायची स्वतःच्या तोंडामध्ये धरून त्या कार्याला निघून जाणे आणि बरोबर. बाकीच्या ज्या 5-4 विलायची आहेत त्या स्वतःजवळ ठेवणे. तर याने माणसाची कार्य सिद्ध होतात. नक्कीच, नक्कीच. ओम नमो. आदेश.